नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतोय सुमधुर अशी थंडगार लस्सी. उन्हाळा म्हटलं तर लस्सी ही झालीच पाहिजे. लस्सी कोणाला नाही आवडत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लस्सी खूप आवडते. उन्हामधून आपण बाहेर पडलो तर आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा बघा, जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर लस्सी मागवतो किंवा मग गाड्यावरती सुद्धा आपण लस्सी पितो आणि ती लस्सी आपल्याला खूप जास्त आवडते. आणि जर आपण घरी बनवायला गेलो तर अगदी सेम तशी होत नाही. तर काहीच काळजी नको, कारण आता आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी किंवा मग गाड्यावर मिळते ना, अगदी सेम त्याच चवीची आणि तसाच दाटसरपणा असलेली आणि स्मूथ अशी लस्सी घरीच बनवणार आहोत, अगदी परफेक्ट प्रमाणासहित. अगदी घट्टसर दही लावण्यापासून ते लस्सी करेपर्यंतची संपूर्ण कृती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण लस्सी बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही. दही उन्हाळ्यामध्ये कोणतेही आपण पेय बनवतो, ताक म्हणा किंवा मठ्ठा म्हणा, त्यासाठी आपल्याला दही लागतं. पण हे दही खूप असं पातळसर होतं किंवा मग त्याला पाणी सुटतं, अजिबात घट्ट लागत नाही. तर सर्वात आधी आपण दही कसं लावायचं ना ते पाहूया. तर इथे मी म्हशीचं अर्धा लिटरचं दूध घेतलेलं आहे, फुल फॅटचं आहे. इथे तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता. हे दूध मी तापवण्यासाठी गॅसवरती ठेवलं होतं आणि आता आपल्या दुधाला साय आलेली आहे. आणि आता ही साय आहे ना, आपण अशी ही दुधामध्येच मोडून घेणार आहोत आणि त्यानंतर अजून एक 5 मिनिटं अगदी मंद आचेवरती हे दूध असंच तापवून घेणार आहोत, म्हणजे दुधाला चांगला घट्टसरपणा येतो आणि त्यामध्ये असणारा पाण्याचा अंश आहे तो कमी होतो आणि त्यामुळे आपलं दही आहे ते अगदी घट्टसर असं लागतं. ही महत्त्वाची टीप आहे. तर दूध अगदी चांगलं 5 मिनिटं उकळून घेतलं आणि त्यानंतर हे दूध मी खाली उतरून पूर्णपणे कोमट करून घेतलेलं आहे. आता आपण दही लावणार आहोत, तर त्यासाठी मी इथं असं पसरट भांडं वापरलेलं आहे. दही लावण्यासाठी शक्यतो पसरट भांडं वापरा. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे विरजण. तर आपण ताकाचा सुद्धा विरजण म्हणून वापर करू शकतो किंवा मग आपण दही सुद्धा वापरू शकतो. तर इथे मी साधारण 2 चमचे होईल इतकं दही घेतलेलं आहे, इतक्या प्रमाणासाठी अर्धा लिटर दुधासाठी. आणि हे दही अगदी आंबट नाही, दही पूर्णपणे फेटून घेतलं म्हणजे आपलं जे दही लागणार असतं ना ते अगदी व्यवस्थित लागतं. तर त्यासाठी हे दही मी फेटून घेतलेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण हे फेटलेलं दही आहे ना ते घालून घेणार आहोत. दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही हे प्रमाण आहे विरजणाचं ते कमी करू शकता. तर साधारण 2 चमचे इथे मी दही वापरलेलं आहे. आणि असं भांड्यामध्ये आपण ना हे दही पसरून घेणार आहोत. जितक्या लेअरमध्ये आपलं दूध येणार आहे तितक्या प्रमाणामध्ये आपण हे दही पसरून घेणार आहोत. आणि अगदी कोमट झालेलं हे दूध ह्या विरजणामध्ये आपण ओतून घेणार आहोत. तर इथं सगळं मी दूध ओतून घेतलं आणि दुधावरची जी साय आली होती ही साय सुद्धा मी ह्या दह्यासाठी वापरणार आहे. संपूर्ण अर्धा लिटर दूध इथं ओतून घेतलेलं आहे. आणि आता आपण एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे विरजण लागलं जातं आणि दही अगदी घट्टसर लागतं, त्याला काहीही होत नाही. तर आता आपण ह्याच्यावरती एक प्लेट झाकूया आणि ह्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. जर पावसाळा आणि हिवाळा असेल तर ह्याला उबदार ठिकाणी ठेवा. आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळीकडे वातावरण हे उबदार असतं. तर एक रात्रभर मी हे व्यवस्थित असं ठेवलं होतं. अजिबात ह्यावरची प्लेट काढली नव्हती, कारण ते व्यवस्थित सेट होत नाही जर आपण सारखं प्लेट काढत राहिलो तर. आणि इथे बघा, रात्रभरानंतर अगदी छान घट्टसर असं हे दही लागलेलं आहे. दही व्यवस्थित लागल्यानंतर सकाळी उठल्यानंतर हे अर्धा तासासाठी मी फ्रीजमध्ये झाकून ठेवलं होतं, म्हणजे दही अगदी गार असं झालेलं आहे. आणि हे बघा, दह्याचं भांडं मी पूर्णपणे पलटी केलं तरी सुद्धा अजिबात ह्यातली दही पडलेलं नाही किंवा त्याला पाणी सुटलेलं नाहीये. अगदी घट्ट असं आपलं हे दही लागलेलं आहे. जर तुम्ही याला सुरीने कापाल ना तर अगदी वडीसारखं हे कापलं जाईल दही, इतकं हे घट्ट दही लागतं. इथं सांगितलेले प्रमाण आणि टिप्स वापरून तुम्ही सुद्धा असं दही लावा, नक्कीच ते घट्टसर असं लागेल. तर हे दही आपण आहे ह्यातील मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि चमच्याने पूर्णपणे फेटून घेतलेलं आहे. आपण लस्सी तांब्यामध्ये करणार आहोत, कारण ते आपण घुसळून करणार आहोत, अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार नाही आहोत. तर 1 वाटी दही मी तांब्यामध्ये घालून घेतलेलं आहे, अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. यामध्ये आपण आता आईस क्यूब घालणार आहोत. तर एक 7 ते 8 आईस क्यूब मी ते घातलेले आहेत. आणि इथं आपण वापरणार आहोत पिठी साखर. तर ही पिठी साखर मी घरातच करून घेतलेली आहे, मिक्सरमधून साखर बारीक करून घेतलेली आहे. आणि आपल्याला जितकं गोड लस्सी हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपण इथं पिठी साखर वापरणार आहोत. तर इथं 1 वाटीसाठी मी 4 चमचे
पिठी साखर वापरलेली आहे। शक्यतो इथे साखर वापरू नका, कारण साखरेला पुन्हा एकदा पाणी सुटतं आणि लस्सीची टेस्ट आहे ती बदलते। आता आपण रवी चांगली गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि रवीने आता आपण हे लस्सी घुसळून घेणार आहोत। तर तांब्यामध्ये मी का घेतलेलं आहे लस्सी घुसळायला, कारण अगदी लांबट किंवा उंच भांडं घेतलं ना की अगदी व्यवस्थित ते आपल्याला घुसळता येतं। पसरट भांडं घेऊ नका आणि वर जे उडणारे शिंतोडे आहेत ते बाहेर येत नाहीत, तर त्यामुळे इथे मी तांब्याचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे उंच भांडं असेल ना तर ते तुम्ही घेऊ शकता। तर हे बघा अगदी दाटसर असं आपलं हे लस्सी फेटून झालेली आहे किंवा घुसळून झालेली आहे। तर इथं आपली ही लस्सी आहे ना ही तयार झालेली आहे। तुम्ही असं सुद्धा ही लस्सी पिऊ शकता। पण इथे बघा इतकी जर तुम्हाला दाटसर लस्सी नको असेल तर यामध्ये अजून तुम्ही थोडा थंड दुधाचा वापर करू शकता किंवा मग अगदी थोडंसं गार पाणी वापरू शकता। तर इथे मी हा बर्फाचा खिस वापरलेला आहे किंवा मग पुन्हा एकदा तुम्ही आईस क्यूब सुद्धा वापरू शकता। तर इथे मी 3 ते 4 चमचे बर्फाचा असा खिस घालून घेतलेला आहे। यामुळे लस्सी आहे ना ती अगदी छान कोल्ड अशी होते, एकदम गारेगार होते। आता पुन्हा एकदा आपण हे रवीने चांगलं असं घुसळून घेणार आहोत, म्हणजे याला अजून छान स्मूथपणा येतो आणि अगदी परफेक्ट जशी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती मिळते ना अगदी सेम चवीची आपली इथं लस्सी ही बनून तयार होते। तर इथे बघा अजूनही ह्याला छान असा दाटसरपणा आहे। खूप अशी पातळ लस्सी नसते, दाटसरच अशी आपली ही लस्सी असते। तर इथं आपण ही लस्सी ना चांगली अशी घुसळून घेतलेली आहे, म्हणजे त्याला बऱ्यापैकी स्मूथपणा येतो। लस्सी ही नेहमी रवीने घुसळूनच बनवली जाते। मिक्सरमधून अजिबात लस्सी करू नका, कारण मग त्याच्या चवीमध्ये आहे ना खूप असा फरक पडतो। आणि ज्यावेळेला आपण असं रवीने घुसळून ही लस्सी करतो ना अगदी सेम चवीची लागते आपल्याला ही लस्सी। तर इथं आपली ही लस्सी छान अशी बनून तयार झालेली आहे। जर तुम्हाला यामध्ये वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, पण इथे मला ही प्लेन लस्सी खूप जास्त आवडते, त्यामुळे इथे मी वेलची पावडर टाकलेली नाही आहे। तर इथं आपली हॉटेलमध्ये मिळते किंवा गाड्यावर मिळते ना अगदी सेम अशी लस्सी तयार झालेली आहे। तुम्हाला याचा स्मूथपणा दाखवते आणि हे बघा अगदी स्मूथपणा बघा लस्सीला खूप छान आलेला आहे। आणि चमचा तुम्ही ते बघू शकता, अगदी चमच्याला ना सगळीकडनं ही लस्सी कोट झालेली आहे। याचा अर्थ आपली लस्सी परफेक्ट अशी झालेली आहे। सर्व करून घेऊया। तर एकदा ग्लासमध्ये आपण ही लस्सी सर्व करणार आहोत आणि तुम्ही याचा दाटसरपणा पाहू शकता, अगदी मस्त। यामध्ये कुठेही दह्याचे कण दिसत नाहीत, इतकी छान आपण ही घुसळून घेतलेली थंडगार लस्सी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि अशी स्मूथ, दाटसर आणि थंडगार लस्सी ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा। परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे तुम्ही बनवलेली लस्सी अजिबात चुकणार नाही, ही मी तुम्हाला पूर्ण खात्री देते। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर आणि परफेक्ट अशी आपली इथे ही लस्सी तयार झालेली आहे आणि बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटकन अशी बनवली जाते। ह्यासाठी एक्स्ट्राचं साहित्य सुद्धा काही लागत नाही। दही, बर्फाचे तुकडे, बारीक केलेली साखर आणि मग रवीने घुसळली की झाली लस्सी तयार। इतकी सोपी आपल्याला ही लस्सी घरच्या घरी तयार करता येते। ही तर आपण प्लेन लस्सी बनवलेली आहे। जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये लस्सीची रेसिपी बघायची असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, मी ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे मी बनवलेल्या अशा छान छान रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि ह्या उन्हाळ्यामध्ये अशी थंडगार लस्सी नक्की करून प्या। तोपर्यंत बाय बाय।